इच्छुकांच्या बहुगर्दीमुळे महायुती पेचात। चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचे दावे प्रतिदावे, संघर्ष थोपविण्याचे भाजपपुढे आवाहन। समोर कोणीही असो निवडणूक लढवणारच, अशा राणा भीमदेवी थाटातील गर्जना। धीर भाऊजे यांच्या तिकिटासाठी होणारी संभाव्य रस्सीखेच, त्याच वेळी एकाच कुटुंबात दिली जाणारी पदे आणि आमदारकीची संधी, या विरोधात पक्षातूनच ठोकलेला शड्डू आणि मित्र पक्षाच्या इच्छुकांनी थोपडलेला दंड, अशा पेचात टाकणाऱ्या राजकीय घडामोडींचा सामना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपला करावा लागत आहे। राज्यातील मोठ्या विधानसभा मतदारसंघात चिंचवडचा क्रमांक वरचा आहे। 6 लाखांवर मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमध्ये सुशिक्षित आणि शहरी मतदारांचा भरणा अधिक आहे। मात्र या मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांचा जगताप पॅटर्न चालला। हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुका जगताप यांनी जिंकल्या। त्यांच्या निधनानंतर 2023 मधील पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी बाजी मारली। चिंचवडकर जगताप घराण्यांचा वरचष्मा आहे। लक्ष्मण जगताप यांची निवडणूक यंत्रणा त्यांचे बंधू शंकर जगतापच हाताळत असत। त्यांचा 2023 मधील पोटनिवडणुकीवेळीच प्रबळ दावा होता, त्यांनी तशी तयारीही केली होती। लक्ष्मण जगताप यांचे राजकीय वारसदार तेच असतील असे चित्र उभे केले होते। मात्र अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय इच्छा बाजूला ठेवून त्यांनी वहिनींची निवडणूक यंत्रणा सांभाळली होती। त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचे शहराध्यक्ष पद आले। पक्षाची सूत्रे हातात आल्यामुळे त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली। समोर कोणीही असो मी विधानसभा निवडणूक लढवणारच, अशा राणा भीमदेवी थाटातील गर्जना त्यांच्याकडून सुरू आहेत। चिंचवड मतदारसंघात कोणा एका घराण्याची मक्तेदारी निर्माण व्हायला नको। जगताप धीर भाऊजेत संघर्ष असेल तर तिसरा पर्याय शोधायला हवा, असा मतप्रवाह पक्षातून पुढे येत आहे। त्यावर स्वार होऊन जगताप घराण्याला विरोध करत माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे। नखाते 3 वेळा रहाटणीतून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। पक्षाने आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिल्याचा दावा करत त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। पोटनिवडणुकीवेळी महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे नाना काटे की शिवसेनेचे राहुल कलाटे असा प्रश्न उभा ठाकला होता। अखेर अजित पवारांनी आपले वजन काटे यांच्या पारड्यात टाकले होते। पुन्हा झुंजीला तयार झाले आहेत। जणू महायुती होणारच नाही, तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार असा संभ्रम व्हावा इतपत जोराची तयारी त्यांनी चालवली आहे। लक्ष्मण जगताप यांची वारसदार मीच असे बजावत आमदार अश्विनी जगताप यांनी पक्षातील कारभारांना यापूर्वीच इशारा दिला होता। विधानसभा निवडणुकीआधी उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागणार असल्याने त्या सावध झाल्या आहेत। इच्छुकांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक आहे त्यांचे धीर शंकर जगताप यांचा। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती। मात्र मागील वेळीपेक्षा यावेळी पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच आहे। तर शंकर जगताप यांचा पत्ता कट करणाऱ्या हितचिंतकाची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे।